तर मला केटीजी मध्ये कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्याला कन्फ्युजन होतं. आता होणार नाही. चला आपण कन्सेप्ट शिकू. सगळ्यात पहिले कायनेटिक एनर्जी फॉर 1 मॉलिक्यूल आणि 1 डिग्री ऑफ फ्रीडमचा जो फॉर्म्युला आहे तो असतो हाफ के टी. आता जर एफ डिग्री ऑफ फ्रीडम आहे तर काय फॉर्म्युला येईल? एफ नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे एफ के टी बाय 2. जर मला कोणी हे विचारलं की कायनेटिक एनर्जी फॉर 1 मोल आणि 1 डिग्री ऑफ फ्रीडम, जेव्हा आपण मोल येतो ना तेव्हा के च्या ऐवजी फक्त आर करायचा. 1 मोल आणि 1 डिग्री ऑफ फ्रीडम आहे म्हणजे हाफ आर टी. आता जर मला कोणी विचारलं की 1 मोल मात्र एफ डिग्री ऑफ फ्रीडम, मग काय येणार आहे? तर इथे फक्त काय करायचं? एफ नी मल्टिप्लाय करायचं एफ बाय 2 आर टी. आणि आता आपल्याला जर विचारलं की एन मोल्स म्हणजे पूर्ण गॅसच्या सॅम्पलला एफ डिग्री ऑफ फ्रीडमला म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी, तर याला फक्त एन नी मल्टिप्लाय करायचं, येईल एन एफ आर टी बाय 2. आणि हीच टोटल कायनेटिक एनर्जी असते. परत एकदा, एका मॉलिक्यूलला एका डिग्री ऑफ फ्रीडम साठी ही एनर्जी, एफ डिग्री ऑफ फ्रीडम घेतलं एका मॉलिक्यूल साठी तर एफ के टी बाय 2. अच्छा, 1 डिग्री ऑफ फ्रीडम पण 1 मोल तर हाफ आर टी, एफ डिग्री ऑफ फ्रीडम 1 मोल एफ आर टी बाय 2. आणि टोटल कायनेटिक एनर्जी जर कोणी मला विचारली तर एन एफ आर टी बाय 2. आता याला अप्लाय करून बघू आपण. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मोल ऑफ ऑक्सिजन. ट्रान्सलेशनल म्हटलं की ऑक्सिजन असो की कोणी असो, डिग्री ऑफ फ्रीडम असतात 3 आणि एका मोलची गोष्ट करतायत म्हणजे एफ आर टी बाय 2 फॉर्म्युला आहे. आन्सर पाहिजे 3 बाय 2 आर टी. पुढे टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ एन मोल्स ऑफ एर्गॉन. टोटल म्हटलं तर नेहमी एफ एन आर टी बाय 2 येणार. एर्गॉन इज अ मोनोएटॉमिक गॅस ज्याच्याकडे फक्त 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात म्हणजे आन्सर पाहिजे 3 बाय 2 एन आर टी. पुढे जाताना रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ नायट्रोजन. रोटेशनल कायनेटिक एनर्जी डायटोमिक साठी डिग्री ऑफ फ्रीडम असतात 2 आणि एका मॉलिक्यूलची गोष्ट करतायत म्हणजे फॉर्म्युला पाहिजे एफ बाय 2 के टी म्हणजे याचा आन्सर पाहिजे 2 बाय 2 के टी. पुढे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ हायड्रोजन. जेव्हा पण ॲव्हरेज असा शब्द वापरला तेव्हा ते एका मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी विचारतायत. मग हायड्रोजन कसा गॅस आहे? डायटोमिक गॅस आहे. डिग्री ऑफ फ्रीडम 3 ट्रान्सलेशनल 2 रोटेशनल म्हणजे काय झालं 5 बाय 2 के टी. याचा आन्सर तुम्ही मला सांगायचंय टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ 4 मोल्स ऑफ नॉन रिजिड डायटोमिक गॅस. बघा, नॉन रिजिड म्हटलं की व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम ऍड होते. रिजिड जेव्हा असेल, आतापर्यंत जेवढे पण आपण घेतले ते रिजिड अझम्पशन आहे, तिथे व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम नसते. आता तुम्ही मला ऍड करून सांगा याचा आन्सर काय यायला पाहिजे.